आज शिवाजी साइंस कॉलेज, धनवटे नेशनल कॉलेज और वसंतराव नाइक महाविद्यालय के संयुक्त विद्यमान से नागपुर शहर के मातोश्री विमलाबाई ऑडिटोरियम में एक महत्वपूर्ण कॉन्फ्रेंस आयोजित की गई, जिसमें क्लाइमेट चेंज इस विषय पर चर्चा हुई। इस कॉन्फ्रेंस में विदेशी वैज्ञानिक भी शामिल हुए और पर्यावरणीय बदलाव से निपटने के लिए अपने विचार प्रस्तुत किए। वैज्ञानिकों ने पर्यावरण और हवामान बदलाव पर विश्लेषणात्मक चर्चा की और पर्यावरणीय परिवर्तनों को रोकने के लिए उपायों पर जोर दिया। इस वक्त कहा गया कि इन विचारों के आधार पर ठोस कदम उठाए जाएंगे। नमस्कार, मी डॉक्टर चेतन राऊत, भूगोल विभाग प्रमुख, धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर। आमच्या महाविद्यालयामध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे, जिचा विषय हा आहे क्लायमेट चेंज, द कॉन्टेम्पररी चॅलेंजेस विथ लोकल टू ग्लोबल पर्स्पेक्टिव्स। आणि आज जगामध्ये अतिशय ज्वलंत असा हा विषय आम्ही या कॉन्फरन्ससाठी घेतलेला आहे। जगामध्ये आज आपण पाहिलेले आहे की हवामान बदलामुळे अनेक समस्या आणि अनेक बदल निर्माण होत आहेत आणि म्हणूनच या विषयाला घेऊन सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन व्हावं म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ मेट्रोलॉजी डॉक्टर सुब्रमण्यम हे येणार आहेत। त्याचबरोबर अतिशय मान्यवर व्यक्ती, ज्यामध्ये प्रामुख्याने जपानवरून नोबुरो यामादा, युको कानेको, मिकी माएदा हे आपल्याला ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून लाभलेले आहेत। तर कीनोट स्पीकर म्हणून या ठिकाणी प्रिन्सिपल सायंटिस्ट नीरीचे डॉक्टर कृपादम, त्याचबरोबर सुमेध हुमने सर, डॉक्टर शेषासाई सर आणि त्याचबरोबर डॉक्टर डी.बी. मालते सर हे आपल्याला कीनोट स्पीकर म्हणून लाभलेले आहेत। म्हणून या कॉन्फरन्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन की या ज्वलंत विषयावर विचारमंथन होईल आणि या विचारमंथनाचा निश्चितच फायदा सर्व या पंचकृषीतून आलेल्या सर्व डेलिगेट्सला होईल, त्या रिसर्च करणाऱ्यांना होईल, प्राध्यापकांना होईल, अशी माझी आशा आहे। धन्यवाद। मी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर प्रशांत कोटे, धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर या ठिकाणी क्लायमेट चेंज या विषयावर एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही परिषद धनवटे नॅशनल महाविद्यालय तसेच शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर, वसंतराव नाईक शासकीय सामाजिक विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आहे। या परिषदेला केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विदेशातून सुद्धा अनेक विचारवंत आणि सायंटिस्ट या परिषदेला हजर राहिलेले आहेत किंवा आहेत आणि हे या ठिकाणी पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास दूर करण्याच्या अनुषंगानं, चिंतन करण्याच्या अनुषंगानं, त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं विचारमंथन व्हावं या अनुषंगाने परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। तरी या परिषदेत या ठिकाणी केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक सहभागी या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एकंदर पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगानं हा एक मैलाचा दगड ठरणार आहे। तरी या परिषदेला आलेल्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो। जय। नमस्कार, मी प्राध्यापक महेश देवदास फलके, विभाग प्रमुख भूगर्भशास्त्र विभाग, शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर। आपण ही जी कॉन्फरन्स आज इथे आयोजित केलेली आहे, या कॉन्फरन्समध्ये जसं की तुम्ही विचारलं की भूगोल आणि भूगर्भशास्त्र या विषयाचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। कारण की जे काही हवामानात बदल होतात ते इट इज डायरेक्टली जे रिलेटेड आहे ते आपल्या या भूगर्भशास्त्र तसेच भूगोल या विषयाशी संबंधित असतात। आणि जसंही आपण जिओग्राफिकल कंडिशन्स बघू, प्रत्येक एरियाच्या ते कुठलीही असेल तर जिओग्राफिकल कंडिशन्सनुसार हवामान बदल होत असतात आणि त्यात होणाऱ्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज जसे की तुमच्या अर्थक्वेक्स असतील, व्होल्कॅनिझम असेल, याचा देखील खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट हा या वातावरणावर होत असतो। आणि त्याचमुळे प्रत्येक गोष्टीचा बदल सुरुवात ही इंडिव्हिज्युअल व्यक्तीपासून ते ग्लोबल लेवलपर्यंत असते। म्हणूनच आम्ही या कॉन्फरन्सची थीम अशी ठेवलेली आहे आणि या कॉन्फरन्ससाठी आम्हाला विशेष योगदान मिळालेलं आहे ते म्हणजे हिलटुसुकी जापान आणि सह्याद्री जिओग्राफिकल असोसिएशन आणि तसेच गोंडवाना जिओग्राफिकल सोसायटी यांचा देखील आम्हाला या कॉन्फरन्ससाठी मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि या कॉन्फरन्सच्या नंतर जे काही चर्चासत्रातून आउटपुट निघतील ते नक्कीच आपल्या या जीवनात आम्ही म्हणजे सर्वजण अप्लाय करण्याचा प्रयत्न करू, हाच आमचा या कॉन्फरन्स मागचा उद्देश आहे।